सकाळी जलप्राशन करायचं ते देवासमोर वा. या. बाबा बाबा, ही तर तीच बाई आहे जी महायज्ञाच्या नावाखाली माझ्या जवळ आली होती. तुम्हाला माझ्यासोबत मिलन करावं लागेल. या, माझ्या मागे या. बाबा बाबा बाबा, तुम्ही खरंच देव माणूस आहात. सत्यनाम बाबा. शरणम हृदयम. बोला, काय समस्या आहे? बाबा तुम्ही तर चमत्कार केला. अहो मी आई होणार आहे. हो बाबा. तुम्ही केलेल्या महायज्ञामुळे मी आई होणार आहे बाबा. बाबा तुम्ही खरंच देव माणूस आहात. बाबा खरंच देव माणूस आहात तुम्ही. हे घ्या, हे देवासमोर व्हा आणि यांची काळजी घ्या. सुखी भव. बाबा खरंच तुम्ही देव माणूस आहात. जो जो मला शरण येणार म्हणजे साक्षात भगवंताला शरण येणार, त्या त्या सगळ्यांची संकट दूर होणार. या तुम्ही. देव माणसाचा, देव माणसाचा. बरं, माझी चिंतनाची वेळ झाली आहे, मला थोडा वेळ द्या. देव माणसाचा, देव माणसाचा. मनुष्य प्राण्याला एवढा का त्रास असतो? किती ते प्रॉब्लेम. सगळी माणसं येतात इथे, मलाच बोलतायत माझं हे दुखतंय ते दुखतंय, हे बरं करा ते बरं करा, लग्न ठरत नाही. अरे कोण आहे मी हे सगळं करायला आलो इथे? मानलं देवा तुला. कसं मॅनेज करतो या सगळ्यांचं काय माहिती. कंटाळलो मी इतक्यातच. झोपलो पाहिजे जरा. दादा, तुम्ही तर बोलला एकाचा गेम करायचा आहे, पण इथं तर आपण बाबांचं प्रवचन बघायला आलोय. अजो बॅनरवर दिसतोय ना बाबा, त्याचाच बाजार उठवायचा आहे. सगळ्यांना लय गंडवलंय त्यानं, त्यात माझे घरचे पण फसलेत. दादा वाट काय बघायची, आत्ताच गेम वाजू आहे दादा. चला राम, आधी आपण तिथं जायचं. तो काय हात चालाकी करतोय ना ते आपण बघायचं. एकदा का आपल्याला कळली की मग सगळ्यांना सांगून सगळ्यांना उस्कवायचं, आणि मग तेव्हा ज्याच्यावर अटॅक करतील ना सगळे, तेव्हा आपण पण त्यात घुसून त्याला मारायचं. आणि मग त्याला असा मारायचा ना की त्याला उभं पण राहता नाही आलं पाहिजे. कळलं का? हो दादा, तू फक्त एकदा सांग, त्याचं गेम वाजवतो बरोबर. थांबा. ये. हे बघ, एक काम कर, आपल्या सगळ्या स्टाफला मिठाई वाटायची, महाग मिठाई आणायची. हा. अहो मिठाई मिठाई म्हणताय, नक्की काय घडलंय? अगं आनंदाचीच बातमी आहे.
आपण जो महायज्ञ केला होता ना तो बहुतेक फळाला येतोय असं दिसतंय. तुम्हाला कसली अनुभूती आली आहे का? म्हणजे काय? अगं गेले 2 महिने एक डील करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. करोडोचं डील होतं, पण काही केल्या ते होतच नव्हतं. पण आपण तो महायज्ञ केला आणि आज ते डील फायनल झालं. मी आता सह्या करूनच येतोय. काय सांगताय काय? अगं ही बातमी संग्रामला सांगायला पाहिजे. त्यानं त्या देव माणसाच्या बद्दल डोक्यामध्ये नको तो संशय घेऊन ठेवलाय बघ. आहे कुठं तो संग्राम? अहो, एवढं सगळं चांगलं घडतंय तर आपल्या एकदा मुलीचं लग्न ठरलं ना की मला बरं वाटतंय बघा. काळजी करू नका, विभाचंही लग्न ठरणार. त्या देव माणसाबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. संग्राम. अहो, मगाशी मी मंदिरातून आले ना त्यावेळी संग्राम निघून गेला होता बाहेर. बर. आणि विभा असेल बघा त्याच्या रूम मध्ये. आई आई बाबा आई बाबा. विवाह विभा विवाह विवाह. विभा अरे त्याला लॉक कोण लावलंय? चावी घेऊन ये बरं त्याची. थांबा थांबा. आई अगं विभा, अगं काय झालं रडायला? आणि तुला कोंडून कोण ठेवलं होतं? अगं विभा, काय हा प्रकार? काय झालंय? बाबा, मला दादाने खोलीत कोंडलं. काय? कशासाठी? आपण महायज्ञ केला ना, त्याचा राग त्याने डोक्यात धरून ठेवलाय. मी गोपाळजींना भेटायला चालले. हे त्याला कळल्यावर तो माझ्यावर खूप ओरडला. त्याने मला बाहेर जायचं नाही असं धम देऊन खोलीत कोंडून ठेवलं. आई बाबा, तो गोपाळजींना मारायला गेलाय. मूर्ख आहे का हा पोरगा? मला वाटलं त्याला थोडी तरी अक्कल असेल, पण हा पूर्ण ते अक्कल निघालाय. अहो, त्याला अडवा. रागाच्या भरात तो काही करतो बघा. तुम्हाला माहिती आहे त्याचा राग कसा आहे ते. माहितीये मला त्याचा राग. मीच पोचलाय तो. त्याच्या प्रत्येक चुकीवर पांघरून घालत आलोय ना, म्हणून जास्त शेफारलाय तो. पण आता नाही. मीही बाप आहे त्याचा. बघतो तो देव माणसाला कसा हात लावतोय ते. भाई हाच आहे का तो? बाबा 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 बाबा, बोला, काय संकट काय आहे? खूप समस्या आहे तो. अहो, खूप अडचणीत आहे मी. बाबा, घरी आई वडील आजारी तो. त्यांच्या आजारपणातच पैसे गेले सगळे. आणि गावाकडची जमीन काकाने हडप केली बघा. काहीतरी करा बाबा.